नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता तुम्हाला काय मिळणार आहे आणि हा हप्ता कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार त्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आली। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते। या योजनेतून दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपये हे 3 हप्त्यामध्ये दिले जातात। शेतकरी मित्रांनो, 13 मार्च 2026 रोजी 22वा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळालेला आहे। आता सर्व शेतकरी आतुरतेने 23व्या हप्त्याची वाट बघत आहे। शेतकरी मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की आम्हाला 23वा हप्ता कधी मिळणार। तर शेतकरी मित्रांनो, काही मीडियाच्या आणि काही तज्ज्ञांच्या रिपोर्टनुसार जो 23वा हप्ता आहे तो तुम्हाला जून 2026च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर येण्याची दाट शक्यता सुद्धा आहे। आता सरकारकडून शेतकरी मित्रांनो कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी हा हप्ता तुम्हाला दर 4 महिन्यांनी मिळतो, म्हणजेच जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता तुम्हाला मिळू शकतो। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक अटी असतात। शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा हप्ता वेळेवर मिळण्यासाठी काही अटी पूर्ण करणे तुम्हाला अतिशय आवश्यक आहे। त्यामध्ये ई-केवायसी अनिवार्य आहे, त्याचनंतर बँक आधारशी लिंक असणे सुद्धा अनिवार्य आहे। आता शेतकरी मित्रांनो, हप्ता उशिरा का मिळतो याचे काय कारण असते ते बघूया। काही शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण नसते, अर्जामधील नाव आणि आधार कार्डावरील नाव हे चुकीचे असल्यामुळे शेतकऱ्यांना हप्ता लवकर मिळत नाही। शेतकरी मित्रांनो, त्याचनुसार जमिनीच्या कागदपत्रांमध्ये तफावत करणे, त्यानंतर बँक खाते NPCशी जोडलेले नसणे हे कारणे असतात, त्यामुळे तुम्हाला हप्ता उशिरा मिळतो। आता कोणाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, तर शेतकरी मित्रांनो, सरकारने काही निकष निश्चित केले असून खालील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामध्ये सरकारी कर्मचारी असतात, त्यानंतर खासदार, आमदार आणि इतर मंत्री आणि जे पदाधिकारी आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही। शेतकरी मित्रांनो, आता तुमचा हप्ता जर अडकला तर तुम्हाला काय करावे लागणार। जर तुमचा हप्ता खात्यात जमा झाला नसेल तर खालील उपाय तुम्ही करू शकता। शेतकरी मित्रांनो, पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन नो युअर स्टेटस पर्यायावर अर्जाची स्थिती तपासू शकता। चुकीची माहिती असल्यास एडिट रजिस्ट्रेशन डिटेल्स मधून तुम्ही दुरुस्त करू शकता। शेतकरी मित्रांनो, आणि तुम्हाला काही समस्या झाल्यास तर तुम्ही 155261 या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकता। आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला लवकरच पीएम किसानचा जो 23वा हप्ता आहे तो सुद्धा मिळणार। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।